समुद्राच्या भरतीची वेळ चुकल्यामुळे लालबागचा राजाचं विसर्जन उशिराने होणार आहे। वेगानं वाढलेल्या भरतीच्या पाण्यामुळे राजाला खोल समुद्रात नेणारा तराफा आणि मूर्तीचा पाट यांची जुळणी होण्यास अडचण निर्माण झाली आहे। पुण्यातील विसर्जन मिरवणुका सुरूच आहेत। रात्री 12 वाजल्यानंतर डीजे बंद केल्याने अनेक वेळ मिरवणूक रेंगाळली होती। सकाळी 6 वाजल्यापासून डीजे पुन्हा सुरू करण्यात आला। राज्यभरात गणपती बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला आहे। पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात गणरायाला निरोप देण्यात आला। हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं पहाटे 3 वाजून 51 मिनिटांनी विसर्जन पार पडलं। यावेळी अलका टॉकीज चौकातून भंडाऱ्याची उधळण आणि आतषबाजी करत लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला। नंदुरबार जिल्ह्यातील मानाच्या गणपतींचं परंपरेप्रमाणे मोठ्या दिमाखात हरिहर भेट झालेली आहे। यावेळी या मिरवणुकीचे केंद्रबिंदू असलेल्या दादा गणपती आणि बाबा गणपती यांच्या हरिहर भेटीचा सोहळा डोळ्यांचं पारणं फेडणारा होता। गणेश भक्तांनी गुलालासह फुलांची उधळण करत गणरायाचा जल्लोष केला। मनमाडमध्ये गणपती बाप्पाचं भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आलं। यावेळी लाडक्या बाप्पाला निरोप देताना गणेश भक्तांना अश्रू अनावर झाले। दरम्यान विसर्जन सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाले होते। वरळीच्या महाराजाची काल विसर्जन मिरवणूक पार पडली। यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना महाआरतीचा मान देण्यात आला। अंबरनाथमध्ये गणपती बाप्पाचं भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आलं। यावेळी एका चिमुकलीला बाप्पाला निरोप देताना हंबरडा तिनं फोडला। चिमुकलीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय। पुण्यातील भव्य विसर्जन देखाव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शनिपार मंडळानं यंदा बाप्पाला निरोप देण्यासाठी तब्बल 35 फूट उंच देवमासा साकारला। या अतिदिव्य अशा देवमासाच्या प्रतिकृतीवर गणरायाची मूर्ती विराजमान करण्यात आली। गोंदियाच्या राजाची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी हजारोंच्या संख्येनं भक्तांनी मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला आणि लाडक्या बाप्पाला निरोप दिला। महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवरील वैनगंगा नदीमध्ये बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं। साताऱ्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये मंत्री शिवेंद्रराजे यांनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर ठेका धरला। गणेश भक्तांनी शिवेंद्रराजेंना नाचण्याचा आग्रह केला आणि या लोकांच्या विनंतीला मान देत त्यांनीही ठेका धरला। सोलापुरात मानाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला लेझिमची धूम पाहायला मिळाली। पारंपरिक लेझिम खेळत लहानांपासून वयोवृद्धांनी मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लेझिमच्या तालावर ठेका धरला। मानाच्या तालीम गणेश मंडळ विसर्जन मिरवणुकीमध्ये ते सहभागी झाले। धाराशिवमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक राजकीय आखाडा बनल्याचं पाहायला मिळालं। यावेळी ओमराजे आणि राणा पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील आमने सामने आले। भर मिरवणुकीमध्ये एकमेकांच्या स्टेज समोर गाणं म्हणून चिरडवणीकारांनी त्यांच्याशी बोलले असा दावा खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी केलाय। तर हे काम मुरुम माफिया करतायत। माढा तालुक्यातील ही परिस्थिती बीडपेक्षा जास्त वेगळी असल्याचं ते म्हणाले। चाळीसगावच्या ऋषीपांथा बहाळमध्ये विसर्जनासाठी आलेला तरुण गिरणा नदीमध्ये वाहत गेला। यावेळी उपस्थित असणाऱ्यांनी मानवी साखळीच्या मदतीनं नदीत वाहणाऱ्या या तरुणाचे प्राण वाचवले। तरुणाला वाचवल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालाय। अमरावतीच्या मोजरी गावामध्ये भूकंप झाला आहे। भूकंपाचे 2 सौम्य झटके आले, त्यामुळे अनेकांच्या घरातील साहित्य पडलं। भूकंपाच्या धक्क्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सिंधुदुर्गच्या मच्छी बाजारामध्ये मासे खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। गणेशोत्सवात खवय्यांनी बाजाराकडे पाठ फिरवली होती, मात्र काल गणेश विसर्जनानंतर पुन्हा नागरिकांनी मासे खरेदीसाठी गर्दी केली। नागपूरच्या पाचपावलीमध्ये पोलिसांनी अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली। यावेळी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं। दरम्यान त्याच्याकडून संपूर्ण दारू साठा जप्त केला। चंद्रपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। यावेळी पोलिसांनी 298 ग्रॅम ब्राउन शुगर बाळगणाऱ्या दोघांना अटक केली आहे, तर त्यांच्याकडून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला।
पालघरच्या सातपाटीमध्ये समुद्र किनाऱ्यावर 2 तर शिरगावच्या समुद्र किनाऱ्यावरून एक संशयास्पद कंटेनर वाहून आल्यानं खळबळ माजली। त्यामुळे पालघर पोलिसांसह तटरक्षक दल घटनास्थळी दाखल झालं। दरम्यान समुद्र भरती आली होती समुद्रामध्ये, त्यामुळे कंटेनर पर्यंत पोहोचण्यास अडचण येत होती। पुण्याच्या मनसरमध्ये रिपेअरिंगच्या दुकानामध्ये गॅसचा भडका उडाला। सुदैवानं यामध्ये कोणतीही हानी झाली नाही। दरम्यान परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। यानंतर थेट जाऊयात पुण्यामध्ये। या ठिकाणी अजूनही विसर्जन मिरवणूक सुरू आहे आणि इथं पोलीस ठेका धरताना दिसतात तिकडची थेट दृश्य। तर पुण्यातली ही दृश्य आपण बघू शकतोय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त गणेशोत्सव काळामध्ये असतो। सुट्ट्याही बऱ्याचशा वेळेला सार्वजनिक सुट्ट्या या कॅन्सल असतात आणि अशामध्ये जेव्हा आता विसर्जनाची सांगता होताना दिसते, एकूणच कालपासून विसर्जन सुरू झालं तेव्हापासूनही पोलिसांचा बंदोबस्त कायम होता। गर्दीही प्रचंड होती। अशामध्ये आज काही विसर्जन मिरवणुका राहिलेल्या आहेत आणि अशामध्ये पोलीस इथं ठेका